मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग 39. आम्ही थोडा वेळ चालून घरी परत आलो. माझ्याकडे आणि साहिलकडे आज प्रश्न नव्हते. मेघाही आम्हाला काही बोलली नाही. कचेरीत गेल्यावर साहिलचा फोन आला. आधी मी बोलतोय साहिल. हां बोल. अरे एवढा चांगला चान्स होता, जायचं ना ती बोलावत होती तर. अरे सकाळी सांगितलं ना मला काम आहे. कामं तर होतच राहतात, ही संधी का सोडतो? कोणती संधी? म्हणजे तुझे सूर आज वेगळे लागतायत मला. आज संध्याकाळी आपण भेटू. नको, परवा भेटून बोलू. निवांत सुट्टी आहे. अच्छा, चालेल. साहिलच्या अच्छामधले दडलेले प्रश्न मला जाणवत होते, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून कामामध्ये गुंतलो. मेघा म्हणाली आहे नित्यकर्म व्यवस्थित पार पाडा. कचेरीतून परत येताना मी विचार करत होतो, मेघाबरोबर मैत्री सुरू होऊन बरेच दिवस झाले, पण अजूनही आमचे तुम्हीवरून तू झाले नव्हते. कोणीही एकमेकांना एकेरी नावाने हाक मारत नव्हते. साहिलसुद्धा नाही. तसं बरोबर आहे. जी व्यक्ती आपल्याला ज्ञान देते तिच्याबरोबर आपण बरोबरी कशी करणार? माझ्या मनात भलतेच विचार येऊन गेले. मेघाच्या मनात असं काहीच नव्हतं. घरी आल्यावर हातपाय धुवून ध्यान केले आणि चिंतन करत बसलो. मग वहीवरचे सगळे मुद्दे वाचायला घेतले. प्रभाला मेघाचा निरोप दिला. तो खुश झाला. विभा पण यायचे म्हणत होती, पण तिचे घर लांब असल्यामुळे नकार दिला. प्रभाचे प्रश्न विचार करायला लावणारे असतात. मेघा त्याचे निरसन करेल, पण तिला असं बोललेलं चालेल का? मग विचार केला, जे होईल ते रविवारी बघू. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि साहिल चालायला निघालो. साहिल म्हणाला, तर मग तुझा निर्णय झालेला दिसतोय. मेघाबाबतीतचा? हो. हो, मी चुकीचे वागत होतो. स्वतःच्या मनाला समजावले. ठीक आहे, पण तू ठीक आहेस ना? हो. तसं पण तुला तुझे भाव लपवता येत नाहीतच. आज तू मला खंबीर दिसतोयस. असाच कणखर राहा. असे बोलून साहिलने मला मिठी मारली. मी पक्के ठरवले होते. आता आपल्याला बरेच ज्ञान मेघाकडून मिळाले आहे. आपण त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. स्वतःमध्ये सुधारणा हेच आपले ध्येय ठेवूया. हो, नक्की. मी सगळे वहीत लिहून ठेवतो आहे. माझ्यामध्ये होणारा बदल आणि त्या अनुषंगाने भोवतालच्या परिस्थितीमध्ये होणारे परिवर्तन हे देखील लिहितो आहे. तू पण लिहित जा. मी पण वही केली आहे. पण सध्या 3-6-9चं सूत्र वापरून व्यायामाची सवय लावून घेतोय. आता हे पण लिहिण्यास सुरुवात करीन. चालेल. साहिलच्या बोलण्यामुळे मी बरोबर वागतो आहे यावर शिक्कामोर्तब झाले. 1 तास चालून आम्ही घरी आलो. दोघेही रविवारची वाट बघत होतो. अखेर तो दिवस उगवला. प्रभा माझ्या घरी 4 वाजता आला आणि 4:45ला आम्ही साहिलच्या घरी गेलो. 5 वाजता गच्चीत पोचलो आणि मेघाला फोन लावला. ती पण आली. मी प्रभाशी ओळख करून दिली. मग प्रभाने विचारले, तसे मला आदित्यने बरेच सांगितलं आहे. तुमच्यामध्ये जे संवाद होता ते तो माझ्या आणि विभाबरोबर शेअर करतो आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. मला तुम्हाला भेटायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो, आपण केलेला पाप आणि पुण्याचे फली पुढच्या जन्मीसुद्धा आपल्याला मिळते असे आदित्य म्हणत होता. पण ते कसे शक्य आहे? हे जाणण्यासाठी आपण भगवद्गीतेमधल्या 8व्या अध्यायावर विचार करू. अक्षर ब्रह्मयोग. परमेश्वराचं तसंच आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण असू द्या आणि प्रयत्नात सातत्य ठेवा. जो जीव शरीरात शिरला आहे तो कधी ना कधी बाहेर येणारच. म्हणजे जो जन्माला आला तो मृत्यू पावणारच. हे ज्यावेळेस आपल्या हृदयात रुततं तेव्हा आपल्याला त्याचं नेहमी स्मरण राहतं आणि आपण सर्वांबरोबर चांगलं वागायला लागतो. नेहमी शेवटून विचार करावा. आपल्यातला जीव निघून गेला आहे आणि 4 लोक स्मशानात घेऊन जात आहेत. ते 4 खांदे मिळण्यासाठी आपल्याला समाजात गोड बोलावं लागेल.
आपण जर जगाशी वाईट वागलो तर ते 4 खांदे येतील का? सर्व कार्यविधी पार पडल्यावर अंतिम समयी आपल्याबद्दलचे खरे उद्गार बाहेर पडतात, कारण तेव्हा आपण नसतो ना. जर आपण आयुष्यभर कुकर्मच केली तर मुलं म्हणतात, माझा बाप चांगला होता, पण दारू प्यायचा आणि धिंगाणा घालायचा, आईला मारायचा. त्या क्षणीसुद्धा आपण केलेलं कार्य सर्वांच्या ध्यानात असतं. ज्याला मदत केली आहे तो ते बोलून दाखवतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. ज्याचे पैसे खाल्ले असतील तो काही बोलणार नाही, पण मनात रुखरुख राहील आणि विचार करेल, बुडाले माझे पैसे. आपण गेल्यावर आपल्याबद्दल कोणी वाईट बोललेलं चालेल का? नाही, आणि आपण जाणार कधी? ते कोणालाच माहीत नाही. मग जर आपण कोणाशी वाईट वागलो आणि दुसऱ्या क्षणाला आपण गेलो तर ती व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलेल ना, अगदी सख्खा मुलगा का असेना. हो, म्हणून गीता सांगते, नेहमी चांगलं वागा. दुसऱ्यांना आणि स्वतःच्या जीवाला मानसिक त्रास देऊ नका. कोणाचं आर्थिक नुकसान होईल असं वागू नका. जितकी मदत आपल्याला करता येईल तितकी करा. आपल्या वागणुकीमुळे कोणाचा छळ होईल असं वागू नका. आपल्यातला जीव हा त्रिगुणांमध्ये गुंफलेला आहे. त्यावर त्रिगुणांचं जाळं आहे. त्यामुळे आपल्याकडून पुण्य आणि पाप दोन्ही कमी अधिक प्रमाणात घडतच असतं. भगवान सांगतात, मरतेवेळी जर तुला माझं स्मरण झालं तर तू मलाच येऊन मिळशील. मग आपण विचार करतो, मरतेवेळी ना, ठीक आहे, मी आत्ताच कुठे चाललो मरायला. चांगला धडधाकट तर आहे, पण जर आयुष्यभर परमेश्वर आठवला नाही तर तो शेवटच्या क्षणाला तरी आठवेल का? नाही आठवणार. शेवटच्या क्षणाला आपल्याला या जगातून जायचं नसतं. आप्तेष्टांना सोडायचं नसतं. त्यावर मृत्यूचं भय. या सर्व विचारांमध्ये देवाची आठवण येईल का? जर आपण त्यापूर्वी देवाला ध्यानामध्ये आणि आत्मचिंतनामध्ये अनुभवलं असेल तरच आपल्याला मृत्यूसमयी तो आठवण्याची शक्यता वाढेल. परमेश्वराचं आणि मृत्यूचं सतत स्मरण असेल तर माणसाच्या हातून गैरकृत्य होणार नाही हे निश्चित आहे. तसंच मरण्याच्या वेळेस आपल्या मनात जो भाव असेल त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणून नेहमी परमेश्वराचं स्मरण करावं.